हे गाईज गुड मॉर्निंग. तर आमच्या वर्गात ना अशा काही मुली आहे ज्या स्वतःला इतक्या ओव्हर समजतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की आम्ही क्लासमध्ये आल्यावर आमचा ऑरा असा राहणार, की तुम्ही पण फ्लॅट होणार आणि तुम्हाला झुकावं लागेल. भाई काय झुकावं लागणार? लिटरली मला एवढी चीड येते त्यांच्याकडे बघून आणि मी नेहमी असं ट्राय करते, की इग्नोर करू फुल. कारण मला त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्टच करू वाटत नाही. मला बघूसुद्धा वाटत नाही. इच्छा नाही होत. बट स्टिल त्या अटेन्शन घ्यायला बघतात, की ही बघेल आणि मग आम्ही बोलू आणि आम्ही असं स्वॅगनी उत्तर देऊ, की हिला हे होईल, ते होईल. मला अजिबात फरक पडत नाही. मला उलट हसू येतं, की अशा कशा करू शकतात मुली? असो गाईज लेट इट बी. अच्छा, तर सकाळी मी जसं तुम्हाला बोलली, की मला पास काढायचा होता. काल तर मी पास काढलेला आहे आणि आज माझा फर्स्ट डे होता बसमध्ये जाण्याचा. तर कॉलेजला गेल्या-गेल्या आम्ही खायला बसलो. नाही असं नाहीये. पहिले लेक्चर्स केले, त्याच्यानंतर टिफिन खाल्लेला. आज खूप साऱ्या मुलींचा उपवास होता यार. सगळ्यांनी खिचडी-खिचडीच आणलेली कारण चतुर्थी होती आय थिंक आणि मग प्रॅक्टिकल होतं आज ए ब्लड ग्रुपचं. भाई मी सगळ्यात जास्त घाबरत असेल तर ह्याच प्रॅक्टिकलला. म्हणजे मला किडे-बिडे देऊन टाका बघायला, मी ते बघून घेईल. पण हे रक्तदान-बिन करायला नका लावू यार. माझी इतकी फाटती. बट ॲट द एंड गाईज वी हॅव टू डू धिस बिकॉज वी आर सायन्स स्टुडंट. करावंच लागणार आहे आणि मी केलेलं. हे तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर ऑब्झर्वेशन वगैरे केलेलं आणि प्रॅक्टिकल संपल्यानंतर आमचा प्रोजेक्ट टाईम सुरू झाला. त्यानंतर आम्ही प्रोजेक्टचं थोडंसं काम करायला लागलो आणि ते करता-करता टाईम कधी झाला समजलंच नाही आणि मग मी घरी यायला निघाले आणि तुम्ही बघू शकता आज पहिलाच दिवस होता बसमध्ये, पण मला जागाच नाही भेटली. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. डू लाइक, शेअर, कमेंट एंड सबस्क्राईब.